ताडोबा अंधारी म्हणलं की पहिली गोष्ट डोक्यात येते ती म्हणजे वाघोबा आणि जंगल. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा इथे इतक्या ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज आहेत ज्या मी आता करायला चाललोय. फर्स्ट ऑन द लिस्ट कयाकिंग. सनराईज किंवा सनसेटच्या वेळी कायाकिंग करणं एवढं शांत वाटतं, एवढं मस्त वाटतं. जंगल जर जवळून बघायचं असेल तर एका गाईड सोबत मोहोली ते जुनोनाची 10 किलोमीटरची सायकल ट्रेल नक्की करा. अगरजरीच्या बटरफ्लाय पार्क मध्ये तुम्ही फुलपाखरं बघून अगदी इम्प्रेस होऊन जाल. बरं, इथे फुलपाखरांविषयी माहिती देण्यासाठी एक इन्फॉर्मेशन सेंटर पण आहे. त्याच्यामुळे हे फुलपाखरं इथं अट्रॅक्ट होतं. म्हणजे कोणी दुसरे सोडून इथनं सोडले नाही? नाही, ते ऑटोमॅटिक फुलपाखरं नेक्टरसाठी अट्रॅक्ट होतं, इथं येतं. आणि जे टुरिस्ट ताडोबामध्ये जातो फिरायला ते वाघांचं दर्शन घेत त्याच्यासोबतच इथं फुलपाखराचं दर्शन घेऊ शकतो. मस्त. आणि इथं 89 पर्यंत इथं स्पीशीज आढळले आहे. आणि महाराष्ट्राचा राज्य फुलपाखरू जेव्हा हे फुलपाखरू उद्यान घोषित झालं त्या तिसऱ्या दिवशी इथं इकडे आलेलं ब्लू मॉर्मनचं दर्शन झालं. वा. तुम्हाला माहित आहे का फुलपाखरांची लाईफ सायकल काय असतं की सुरुवातीला अंड देतं, ते अंड्यातून अळी निघतं आणि ते पहिले स्वतःचं अंड म्हणजे ते कव्हर खातं जेणेकरून त्यांना जास्त प्रोटीन मिळावं. मग झाडांचं पानं खाऊ खाऊन मग ते पिपामध्ये रूपांतर होतं. आणि अजून एक असतं की जे काही फुलपाखरं मेमिक्री करतात दुसऱ्या फुलपाखरांची. हो. हे वेगवेगळ्या फुलपाखराची मेमिक्री करतं आणि जे खूप स्लो ओढतं तो मरण्याचं नाटक पण करतं. हो. अगरजरी ऍडव्हेंचर पार्क मध्ये तुम्ही रॅपलिंग, झिप लाइनिंग, रॉक क्लाइम्बिंग, लॅडर क्रॉसिंग अशा बऱ्याच ऍक्टिव्हिटीज करू शकता. तुम्ही माझ्यासारखेच ऍडव्हेंचर जंकी असाल तर इकडे डेफिनेटली या. मी आता चाललोय झिप लाइनिंग करायला. लेट्स गो.
तुम्हाला जर का कॅम्पिंगचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर अगरजारी ऍडव्हेंचर कॅम्प मध्ये असे कूल टेंट्स आहेत, तर इथे नक्की या. मी आता चाललोय एक वामक पक्षी घ्यायला. मी आता आलोय अगरजारीच्या नेचर ट्रेल वरती. जंगलात चालताना इतकं मस्त वाटतं ना, शांत वाटते. तुम्हाला तुमची ताडोबाची ट्रिप आणखीन मेमोरेबल करायची असेल तर इराई डॅमच्या बॅक वॉटरमध्ये बोटिंग आणि जेट स्की कशी मिस करू शकता. म्हणजे इकडे ऍडव्हेंचर आहे, थ्रिल आहे, त्याचबरोबर शांतता आहे, निसर्गाशी इतक्या क्लोजली इंटरॅक्ट करायचा चान्स मिळतोय. मी हा अनुभव घेतलेला आहे, तुम्ही पण नक्की घ्यावा. ताडोबा अंधारीला जरूर या. मी खरं सांगतो, मी एका दिवसात इतका रिफ्रेश कधीच नाही झालो. आय थिंक मी तर ठरवलंय, मला जेव्हा पण रिफ्रेश व्हायचंय असं तेव्हा मी इकडे येणार आहे. वर्षातून 2-3दा तर मी डेफिनेटली येणार. मी हा अनुभव घेतलेला आहे, तुम्ही पण नक्की घ्यावा. ताडोबा अंधारीला जरूर या.